नमस्कार. मोफत कुंडली मार्गदर्शन या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि कठीण विषयावरती चर्चा करणार आहोत. एक कुंडली माझ्याकडे आली होती जी एका 35 वर्षाच्या लेडीजची आहे. त्या बाईंच्या वैवाहिक जीवनात सध्या तीव्र वाद आणि अशांतता सुरू आहे, ज्याचा परिणाम म्हणून त्या घटस्फोटाचा विचार करीत आहेत. त्या स्त्रीची कुंडली पाहिल्यानंतर वैवाहिक जीवनात असे मोठे संकट का आले असेल, पती पत्नीमधील सुसंवाद का तुटला असेल आणि थेट नातं तोडण्याचा विचार त्यांच्या मनात का आला असेल, याचे स्पष्ट ज्योतिषीय संकेत मिळतात. या व्हिडिओमध्ये आपण त्या संकेताचा सविस्तर विश्लेषण करणार आहोत. जर तुमच्याही आयुष्यात असाच कठीण काळ चालू असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा देण्यास मदत करेल. या कुंडलीतील वैवाहिक कलाचे सर्वात मोठे मुख्य कारण आहे विवाह भावाचा स्वामी म्हणजे 7व्या घराचा स्वामी कुंडलीच्या सर्वात खराब भावात म्हणजेच 8व्या भावात जाणे. विवाहाचा भाव 7वा असतो, ज्याचा स्वामी रवी आहे. हा रवी कुंडलीच्या 8व्या भावात गेला आहे. 8वा भाव हा मृत्यू, संकट, गुप्त चिंता आणि अचानक होणाऱ्या बदलांचा मानला जातो. जेव्हा विवाहाचा स्वामी या संकटांच्या भावात जातो तेव्हा वैवाहिक जीवनात मोठे वादळ येण्याचे निश्चित असते. या स्त्रीच्या कुंडलीत 8व्या भावात रवीसोबत राहू देखील विराजमान आहेत. ही रवी राहू युती म्हणजेच ग्रहण दोष आहे. 8व्या भावातील हा दोष पतीपत्नींमध्ये गैरसमज, इगो हे प्रॉब्लेम, संशय आणि मोठे वाद निर्माण करतो. राहू हा विच्छेदनवादी ग्रह आहे जो नाते तोडण्याकडे प्रवृत्त करतो. त्यांच्याकडून फसवणूक किंवा अपेक्षाभंग झाल्याची भावना या स्त्रीला होऊ शकते. मंगळ आणि शनीचा प्रभाव. विवाहातील कलहाला आणखीन तीव्र करणारे इतरही योग कुंडलीमध्ये आहेत. या कुंडलीत मंगळ वक्री आहे. वक्री मंगळ व्यक्तींचा स्वभाव उग्र किंवा हट्टी बनवू शकतो. जेव्हा गोचर शनी किंवा राहूचा प्रभाव या मंगळावर पडतो तेव्हा कुटुंबात किंवा नातेसंबंधात मोठे स्फोटक वाद होतात. जरी मंगळ दोष कमी दाखवला असला तरी वक्री मंगळाची ही स्थिती वादांना खतपाणी घालत राहते. तसेच शनी 11व्या भावातून 8व्या भावातील रवी राहू युतीवरती दृष्टी टाकत आहे. शनीची ही दृष्टी नातेसंबंधातील कडवटपणा, कोरडेपणा आणि विभक्त होण्याची भावना वाढवते. हे सर्व योग मिळून घटस्फोटाचा विचार मनात येण्याची प्रबळ परिस्थिती निर्माण करत आहेत. सध्याची दशा आणि निष्कर्ष. सध्या या कुंडलीत रवीची म्हणजे सूर्याची महादशा सुरू असण्याची दाट शक्यता आहे, कारण उर्वरित दशा रवीची दिसत आहे. जर सध्या रवीची महादशा सुरू असेल तर 8व्या भावातील रवी राहू युती पूर्णपणे सक्रिय झाली आहे. हेच सध्याच्या तीव्र वादांचे आणि घटस्फोटाच्या विचाराचे मूळ कारण आहे. कुंडलीतील 8व्या भावातील रवी राहू युती, 7व्या स्वामीची खराब स्थिती आणि विच्छेदनवादी ग्रहांचा प्रभाव पाहता घटस्फोटाची शक्यता खूप दाट आहे. हे नाते टिकवणे खूप कठीण दिसत आहे. जर त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असेल तर ती लांबण्याची किंवा कठीण होण्याची शक्यता जास्त आहे. ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. माझी या स्त्रीला एकच कळकळीची विनंती आहे, ज्योतिषीय उपायांवर अवलंबून न राहता व्यावहारिक विचार करणे गरजेचे आहे. जर वाद विकोपाला गेले असतील तर मानसिक शांतता पूर्णपणे हरवली असेल तर कायदेशीर आणि समुपदेशन याचा आधार घेणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. घटस्फोट हा अंतिम निर्णय असू शकतो, पण तो घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार नक्की करा. या कठीण प्रसंगात मानसिक शांतता आणि संकटाशी लढण्याची शक्ती मिळण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय देखील मी सुचवू इच्छितो. रवी राहू शांतीपूजा. 8व्या भावातील रवी राहू युतीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी तज्ज्ञ पंडितांकडून रवी राहू शांती पूजा किंवा ग्रहण दोष निवारण पूजा करून घ्यावी. महामृत्युंजय जप. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक शक्ती मिळते. संकटाचा सामना करण्याची क्षमता वाढेल. देवी महात्म्य पठण करा. अर्गला स्तोत्र किंवा देवी कवच याचे पठण करा, ज्यामुळे स्त्री शक्ती जागृत होते आणि कठीण प्रसंगात संरक्षण मिळते. थोडक्यात घटस्फोटाचे योग खूप प्रबळ आहेत.
सध्या सुरू असलेली दशा या वादांना खतपाणी घालत आहे. व्यावहारिक निर्णय आणि आध्यात्मिक उपायांची जोड देऊन या कठीण काळातून मार्ग काढावा लागेल. धन्यवाद. जर तुम्हाला आमचे विश्लेषण आवडले असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची काही अडचण असेल, तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कृपया कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आम्ही नक्कीच त्या अडचणींना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.